पण आहे घरी नाही तर 17 आहे पण तू हा कुकरी जातीचा बिनविषारी साप आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये 1% पण विष नाही. हो का? हा आला कसा काय इकडे इकडून आलं इकडं पाणी जमा इकडं पाणी दिसला कोणाला था हे रे हम देखे हम खूपच भीती वाटली. आपको देखो वो ज्यादा डर गया आपको अंदर ही चले गए बिलकुल. मण्यार पण असंच राहतो. मण्यार असा नाही राहत. मण्यार कसा पूर्णपणे काळा राहते आणि त्याच्यावर पांढरे पांढरे कलरचे पट्टे राहते. बारीक बारीक टिपके राहते. याच्यावर तसं काहीच नाही आहे. याच्यावर काळ्या कलरचे पट्टे आहेत. ये कहना समझ में नहीं आया. हिंदी में बोलो हिंदी में. हेलो ये जहरीला नहीं है. ये सांप जहरीला नहीं है. अब आ रहा हूं ना बताता ना. चावला का बंद कर दे. बंद कर ले. जो मनियार सांप होता है ना वो पूरा ब्लैक होता है और उसपे व्हाइट व्हाइट कलर के पट्टे होते. बाहर तो आओ बताता ना. बाद में और निकलेगा तो क्या करोगे. नहीं पता नहीं होना सोडून दिल हा साप जेवण काय घेऊन जा ना? नाही घेऊन तर जाऊ शकले तसं काही नाही. पण सांगायचा असा जर साप निघाला तर मारायचा नाही त्याले. अच्छा. भारतामध्ये कसे फक्त 4च साप असे जहरीले आहे. एक आहे मण्यार, दुसरा आहे घोणस, तिसरा आहे पुरसे आणि चौथा आहे नाग. हे 4च साप फक्त जहरीले आहे. बाकीचे जे पूर्ण साप आहे ते बिनविषारी आहे. त्याच्यामधून हा एक बिनविषारी साप आहे. तर कोणता पण साप निघाला तर त्याला हात नाही लावायचं. हे असं पण पेटवायचं नाही. हो का? हा सीधा कॉल करायचा. कोणता पण आजूबाजूचा जवळचा सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू करून घेऊन जाणे. गुगलवर टाकलं वरतीचा सर्पमित्र तरी खूप सारे येते. पण आपल्या गावातला आहे तर गावाची आयडिया तुळजापूर नावाची. त्याच्यावर त्या पेजवर आपली पोस्ट आहे. त्याच्यावर नंबर आहे. केव्हा पण फोन करा. जर मी गावामध्ये राहिलं तर. घेऊन घे नंबर. घेतला. हा साप म्हणजे हे नाही का आपलं बेडूक, उंदीर, अंडे असे काही. हो का? हा आणि जे पण ते आले आपण परेशान नाही करू. ते पण त्या बाईट पण करत नाही. जर आपण त्याला चांगल्या पद्धतीने हँडल केलं तर बाईट करत नाही. तो बाईट तवाच करून जेव्हा त्याला वाटण का नाही हा आपल्याशी छेडछाड करत आहे का काही तेव्हाच बाईट करत. असा बाईट करत नाही कोणता पण साप झाला. पाहूनच हे घेऊ दवाखान्यात नाही लागते. नाही कोणता पण असा साप डसला तर दवाखान्यात जायचं. पण साप डसला त्याचा एक फोटो काढून ठेवायचा. काय दवाखान्यामध्ये दाखवता आलं पाहिजे का हा वाला साप होय बा म्हणून. नाही तुम्ही दवाखान्यात जाणार तर दवाखान्यावाले विचारणार तुम्हाला का कोणता साप डसला, जहरीला होता का नाही. माणूस जहरानं कमी आणि त्याच्या भेवाने जास्त मारते. हा का कोणता डसला, जहरीला होता का नाही. अशा खूप साऱ्या घटना झालेल्या आहेत. ज्याले साप तर डसलाय पण त्याच्या शरीरामध्ये 1% पण विष सापडलेलं नाही. अशा खूप साऱ्या केसेस झालेल्या आहेत. का ते सापाच्या बाईटने नाही धाकाने जास्त मिळाले. म्हणून तेवढी आपल्याला जानकारी पाहिजे सापाची का कोणता साप विषारी आहे कोणता नाही आहे म्हणून. आणि जे पण आपल्याला माहित नाही ते पण हात लावा हो. आणि मारायचा पण नाही. कारण का सर्प म्हणलं तर हा नेचरचा एक भाग आहे. जे आपलं नेचरचं संतुलन बॅलन्स ठेवायसाठी पाहिजे. जसं लहान लहान किडे वगैरे हे खाऊन त्याला मेंटेन ठेवतो. तर हा कुकरी जातीचा बिनविषारी साप आहे. आणि याचं नाव कुकरी याच्यासाठी आहे का जे नेपाळचं हत्यार राहते ते कुकरी नावाचं. याची दात त्याच्या प्रकारे म्हणून त्या हत्यारावरून याचं नाव पडलेलं आहे कुकरी म्हणून. हा साप जास्त वाढत नाही. 2-2.5 फुटापर्यंत वाढला तर वाढला. सांगत असोय मग आपण टाकवर निघाला मारला पण तो किती लांब पावसाळ्यात काटकुलं खायला बाहेर निघते ना. निघते ते कसं आहे पाण्या पावसाचे यायचे जे राहते जंगली भागात बाहेर गड्ड्यामध्ये राहते त्याच्याने पाणी भरते ते सोडून गावामध्ये वागतात. आणि हे मोठे धामण आहे ते इथं तुला बोलवायला कधी दिसल्या त्या दिवशी आम्ही आलतो कुठे इथं 2 धामणे त्या दोन्ही घुमून राहिल्या. तर ते अशा बाहेर राहिलेला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण का ते बाहेर राहणाऱ्या घरात राहणार आमच्या डोळ्यासमोर जर घरात निघालं तर मग कॉल दिसत कोणता पण साप निघाला. कारण का बाहेर तुम्ही म्हणता का नाही मला अशी बाहेर दिसली बा म्हणून
आणि तुम्ही बोलाव सांग त्याला काही मतलब नाही. घरी बाहेर नाही. आता हा तुमच्या अंडर मध्ये येऊन राहिला म्हणून आलो. तुम्ही जर म्हणलं असतं असंच बाहेर ठिकाणी दिसला आलो पण नसतो. म्हणतो म्हणलं पाहू दे मला घरात आहे का तर. हे लहान मुलं बोलायला राहायचे आणि केलं किती वाटते थोडीशी त्यांनी बोलवलं. त्याला मग अजून काही विचारायचं आहे बापाच्या बाबतीत? येईल पोचून घेऊन घरचं. असे खूप किती सारे आहेत अजून हे? घरी आहे का ते खाते का हे हा? ते टाकते का काही सांगितलं ना आता काका खाते खिडकीला पकडून आणते मच्छा ते की बाई